नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. चालत्या दुचाकीवर बिबट्याची झडप, पेठजवळ बाप लेक जखमी, परिसरात भीतीचे सावट. वाळवा तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पेठजवळील नायकलवाडी रस्त्यावर चालत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घालत बाप लेकांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विकास रघुनाथ पाटील आणि त्यांचा मुलगा विराज विकास पाटील हे दोघे पेठ येथील यात्रेतील कुस्त्यांचा कार्यक्रम पाहून करमाळे येथील आपल्या गावी दुचाकीवरून परतत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. या हल्ल्यात विकास पाटील यांच्या उजव्या पायाजवळ बिबट्याचे दात लागल्याने गंभीर दुखापत झाली, तर मागे बसलेल्या विराज यांच्या उजव्या गुडघ्यावर बिबट्याच्या पंज्याचे घाव बसल्याने तेही जखमी झाले. घटनेनंतर काही अंतरावरून जाणाऱ्या आणखीन एका दुचाकी स्वारावरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने तो बचावला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाकडे करण्यात येत आहे. मुलं कुस्त्याला गेलेले होते, त्यांना आणायला मी गेलो होतो पेठ नाक्याला कुस्ती असल्यामुळं. आणि पाठीमागे येताना 7:30 पावणे 8ला बिबट्यानं गोळवाडी आणि नायकलवाडीच्या बरोबर मध्ये साईडनं हमला केला आणि त्या अटॅकमध्ये माझ्या म्हणजे गार्डच्या दिशेनं आल्यावर थडकून बिबट्या पाठीमागे पडला आणि त्याचा डावा चंपा मुलाच्या शर्टमध्ये अडकला आणि गुडघ्यावरती ओरकडा झाला. तर त्याच्यात गाडी सावरून मी नायकलवाडीपर्यंत गाडी आणली पुढं समोर. मग तिथं लोकांना सांगितल्यानंतर मग त्याने गाडी वगैरे मागवून, म्हणजे आमचे भाऊ आहेत पोलीसमध्ये, त्यांना फोन केला. मग ती गाडी घेऊन आली आणि सरकार दवाखान्यात घेऊन गेले आणि तिथं मग जखमा वगैरे बघून त्यांनी टाक वगैरे टाकून घेतली डॉक्टरांनी. आणि नंतर मग टीम, फॉरेस्ट खात्याला टीम येऊन त्यांनी सगळं चौकशी करून आपलं पंचनामा हे केला. त्यातून वगैरे पट्टी वगैरे करून मग नंतर सगळं झाल्यानंतर इंजेक्शन वगैरे, जखमत वगैरे सगळं इंजेक्शन हे करून पट्टी वगैरे करून मग आम्हाला एक कॉटवरती सोडण्यात आलं.